इथे तुम्ही पाहू शकता, आज मी छान घरच्या घरी अशी शेंगदाणा चिक्की बनवलेली आहे। शेंगदाणा चिक्की कशा प्रकारे बनवायची, एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी एकदम मऊ आणि खुसखुशीत अशी शेंगदाणा चिक्की कशा प्रकारे बनवायची याची पूर्ण रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की, जी की उपवासाला पण खाल्ली जाते आणि एरवी पण खाल्ली जाते। कधी पण तुम्हाला अचानक गोड खावंसं वाटलं तर तुम्ही ही झटपट होणारी शेंगदाण्याची चिक्की ट्राय करू शकता। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम इथं मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर या पॅन मध्ये हे वाटी भरून शेंगदाणे घालून घ्यायचे। जर तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की जास्त प्रमाणामध्ये करायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याची गुळाची क्वांटिटी वाढवू शकता। हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्या। आता शेंगदाणे खमंग भाजून घ्या, म्हणजे त्या शेंगदाण्यामधले दोन साल असे निघतील चांगल्या प्रकारे। छान 7 ते 8 मिनिटे हे शेंगदाणे असे छान भाजून घ्या मस्त। इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान असे खमंग भाजलेले आहे आणि असं फोडून बघितल्यावर याचे दोन पण खाप होत आहेत। त्यामुळे शेंगदाणे आता उतरून घ्या आणि थंड होऊ द्या। आता हे छान खमंग भाजलेले शेंगदाणे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आणि हे शेंगदाणे थंड होऊ द्यायचे। थंड झाल्याच्या नंतर याची वरचे टरफल काढून याच्यात छान अशा 2 फोडी करून घ्यायच्या सगळ्या शेंगदाण्यांच्या। तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणे छान मी थंड करून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला 2 भागांमध्ये असं छान डिवाइड करून घेतलेलं आहे। आता मग आपण आपल्या रेसिपीला सुरू करूया। सर्वप्रथम एक पॅन ठेवून घ्यायचा, पॅन गरम होऊ द्यायचा चांगल्या प्रकारे। आता पॅन आपला इथं गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता तो गूळ घालून घेऊ। गूळ छान असा वितळेपर्यंत त्याला गरम होऊ द्यायचं। अशा प्रकारे छान गुळाला चाचणी घ्यायची। या गुळाला चाचणी आली की नाही कसं चेक करायचे मी हे लगेच सांगते तुम्हाला। पहिले तर याला छान असं गरम असं वितळून घेऊ द्या। इथे आपला गूळ छान असं वितळलेला आहे। याला चाचणी आली की नाही ही चिक्की बनण्यासाठी परफेक्ट आहे की नाही कसं चेक करायचं माहिती। सर्वप्रथम गुळाचं थोडंसं भाग घ्यायचा आणि असं गरम पाण्यामध्ये टाकायचा। गरम थंड दोन्ही पण पाण्यामध्ये टाकायचा आणि असं चेक करून बघायचं। हा जर घट्ट झाला तर समजायचं याला छान चाचणी आलेली आहे। छान चाचणी आलेली आहे। आता आपण या गुळामध्ये जे शेंगदाण्याची खाप करून घेतले होते ते टाकून घेऊ आणि याला छान असं मिक्स करून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता गुळाच्या आणि शेंगदाण्याच्या मिश्रणाला छान असं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे सगळं सारण एका तूप लावलेल्या प्लेट मध्ये काढून घेऊया। ह्याला गरम गरम असतानाच मी छान असं सेट करून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं वेळाने थंड झाल्यावर याच्या छान वड्या पाडून घ्या। हे पहा छान सेट झाल्यानंतर याच्या मी अशा छान वड्या पाडून घेतलेल्या आहेत। एकदम अशा मऊसूत शेंगदाणा चिक्की तयार आहे आपली। बाजारामध्ये मिळती अगदी तशी एकदम मऊसूत अशी शेंगदाणा चिक्की आज मी घरच्या घरी बनवलेली आहे। कशी वाटली मग तुम्हाला ही शेंगदाणा चिक्की बनवायची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। धन्यवाद।